प्रभू राजा, या समयामध्ये आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही तुझे आभार आणि तुझे उपकार मानतो की आजची एक सुंदरशी वेळ तू आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तू जोडलीस. प्रभूजी, आम्ही प्रार्थना करत आहोत या वेळामध्ये जिवंत देवा, जे वचन तू आज आम्हाला प्रत्येकांना देऊ करत आहेस. प्रभू परमेश्वरा, तुझं पवित्र वचन आमच्यासाठी तुझा स्वर्गीय मानना या स्वरूपाने तू आम्हाला प्रत्येकांना देत असताना तुझं वचन समजणारं मन, अंतकरण, तुझी बुद्धी, तुझी चातुर्य, तुझी कृपा, तुझा अभिषेक, तुझं सामर्थ्य तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. प्रत्येक प्रकारचं अडखळण, प्रत्येक प्रकारचं विघटन परमेश्वरा तू दूर कर. तुझ्या आत्म्याने आणि तुझ्या सामर्थ्याने बापा तुझ्या लेकरांचं जीवन तू भरलाय जाऊ दे. प्रत्येकांच्या मनाचा परमेश्वरा ताबा मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक यू लॉर्ड. हालेलुया. सर्वजण हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे. तुम्हाला प्रत्येकांना शालोम. की परमेश्वराची शांती, प्रभूचा आनंद तुमच्या जीवनामध्ये कायम असो. आज पवित्र शास्त्रातील एका वचनाकडे तुमचं लक्ष मी केंद्रित करू इच्छित आहे. आणि जे वचन आहे जुन्या करारामध्ये यशाचं पुस्तक, याचा अध्याय 49 आणि वचन 13 ते 18. Isaiah chapter 49 verse 13 to 18 या वेळामध्ये हे वचन आम्ही वाचूयात. यशाचं पुस्तक, याचा अध्याय 49 13 ते 18. हे आकाशा जय जयकार कर, हे पृथ्वी आनंद कर. आहो पर्वतांनो, आहो पर्वतांनो जयघोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. ह्यावर शियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. तुझी मुले त्वरेने येत आहेत. तुझा नाश करणारे, तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत. आपले डोळे वर कर, चोहोकडे पहा, ते सर्व एकवट होऊन तुझकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जीवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांस अलंकाराप्रमाणे होशील, नववधूप्रमाणे तू त्यास अंगावर घालशील. आमेन. दैवाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. या समयामध्ये प्रियानो, आम्ही हे वचन वाचलेलं असताना आज एका अशा विषयाला परमेश्वर आम्हाला देत आहे की परमेश्वर अविस्मरणीय तो देव आहे. तो न विसरण्यासारखं परमेश्वर आहे. या वचनाला ज्या वेळामध्ये आम्ही वाचलं, या वचनाचा जो हा भाग आहे, या भागाच्या वरती एक टायटल दिलेलं आहे की सियोनाच्या उद्धाराचे अभिवचन. सियोनाचा उद्धार यासाठी दिलेलं हे अभिवचन आहे. अभिवचन त्याला प्रॉमिस म्हटलं जातं. हालेलुया. आणि प्रॉमिस, की हे प्रॉमिस परमेश्वर आम्हाला करत आहे. अभिवचन बऱ्याच वेळेस हा शब्द आम्हाला समजायला कठीण वाटतो, जरी आमची मातृभाषा मराठी आहे, परंतु प्रॉमिस हा शब्द आम्हाला चांगला समजतो. हालेलुया. प्रॉमिस म्हटल्यानंतर याचा समान अर्थ होईल की परमेश्वर आमच्या बरोबर शपथ आमच्या बरोबर तो वाहतो, किंवा परमेश्वर आमच्या बरोबर करार करतो. आता आम्हाला चांगलं समजेल. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये परमेश्वर इस्रायला बरोबर परमेश्वर करार करत आहे. परमेश्वर सियोने बरोबर, यरुशलेमे बरोबर परमेश्वर करार करतोय. सियोन, यरुशलेम, की जे संपूर्ण इस्रायलाचं प्रतिनिधित्व या वचनामध्ये करताना आम्हाला पाहायला मिळतं. यरुशलेम म्हटल्यानंतर प्रियांनो, यरुशलेमेशी संबंधित अनेक वचनं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. यरुशलेम याला वेगवेगळ्या प्रकारची उपमा पवित्र शास्त्रामध्ये देऊ केलेली आहे. आणि या अध्यायामध्ये, या भागामध्ये आम्ही पाहणार आहोत की परमेश्वर आणि यरुशलेम किंवा सियोन आणि परमेश्वर यांच्या संबंधीने प्रियांनो आम्हाला
पवित्र शास्त्रातील अनेक भागात आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की परमेश्वराने ज्या वेळामध्ये अब्राम असेल, याकोब असेल आणि त्याच प्रकारे इसाक असेल, पियानो अब्राम, इसाक आणि याकोब यांना दिलेलं अभिवचन परमेश्वराने परिपूर्ण केलं आणि परमेश्वराने त्यांना एक स्वतःचं राष्ट्र दिलं. त्या राष्ट्राचं नाव आहे इस्रायल. आणि या इस्रायलाला परमेश्वराने दिल्या असताना प्रियानो, इस्रायल लोकांनी प्रियानो परमेश्वराच्या विरोधात जात अनेक त्यांनी पापे केली, अनेक चुका त्यांनी केली, अनेक अपराध त्यांनी केले, अनेक वेळेस त्यांनी मूर्ती पूजा केली आणि या कारणानेच परमेश्वराने त्यांचा अनेक वेळेस त्याग केला. अनेक वेळेस परमेश्वराने त्यांना प्रियानो याचं शासन सुद्धा केलं. अनेक वेळेस परमेश्वराने यांना ताडना सुद्धा दिली. आणि प्रियानो अशाच प्रकारच्या गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतो. आम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये पाप करतो, आम्ही सुद्धा चुका करतो, आम्ही सुद्धा अपराध करतो. अनेक अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टींच्या कारणाने परमेश्वर आम्हाला सुद्धा ताडना देतो. परमेश्वर आमचं सुद्धा प्रियानो आम्हाला अनेक संकटामध्ये आमच्या जीवनामध्ये येतात. परंतु प्रियानो परमेश्वर आमचं कायमचा त्याग करत नाही. इस्रायला संबंधी अशाच गोष्टी आहेत. इस्रायलाला परमेश्वराने अनेक वेळेस ताडण दिलं, अनेक वेळेस परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली, कारण परमेश्वराचं प्रेम त्यांच्यावरती आहे. आज सुद्धा परमेश्वराचं अतोनात प्रेम इस्रायलावरती आहे. अतोनात परमेश्वराची कृपा इस्रायलावरती आहे. जरी ते परमेश्वराच्या विरोधात अनेक वेळेस बंड करत असतील, अनेक वेळेस परमेश्वराच्या विरोधात जात असतील, तरी सुद्धा परमेश्वर कायमचा त्याग त्या इस्रायलाचा परमेश्वर करत नाही. तोच परमेश्वर. आम्ही सुद्धा अनेक वेळेस चुकतो, अनेक वेळेस प्रियानो आम्ही पाप करतो, अनेक वेळेस प्रियानो आम्ही अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो, तरी सुद्धा परमेश्वर आमचा प्रत्येकांचं प्रियानो तो आमच्या जीवनामध्ये ताडना आम्हाला देतो, आम्हाला शिक्षा तो करतो. परंतु परमेश्वर आमचा कधीही कायमचा त्याग करत नाही. हालेलुया. सो याच गोष्टी या अध्यायामध्ये, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. वचन 13 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही वाचूयात या वचनाला. वचन 13. हे आकाशा जय जयकार कर, हे पृथ्वी आनंद कर, आहो पर्वतांनो जयघोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. हालेलुया. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या अध्यायात जी गोष्ट नमूद केलेली आहे की प्रभू आपल्या लोकांना आठवण करून देत आहे की प्रभू परमेश्वर त्याच्या लोकांना कधीही विसरत नाही. तो परमेश्वर त्याच्या लोकांना तो कधी विसरत नाही, तो विसरू शकत नाही. परमेश्वर आम्हाला कधी सोडू शकत नाही, परमेश्वर आम्हाला कधी सोडणार नाही. हालेलुया. ही गोष्ट आम्हाला विश्वासाने कशी समजेल? इस्रायलाकडे आम्ही पाहावं की परमेश्वराने याकोबाला दिलेलं अभिवचन, परमेश्वराने अब्रामाला, इसाकाला दिलेलं अभिवचन परमेश्वर कायम लक्षात ठेवणारा तो देव आहे. आज सुद्धा परमेश्वराने 1000 वर्ष झालेत, शेकडो वर्ष झालेत प्रियांनो, अनेक त्यांनी परमेश्वराच्या विरोधात बंड केला, अनेक वेळेस ते परमेश्वराच्या विरोधात गेले, तरी परमेश्वराने त्यांना विसरला का? परमेश्वराने त्यांना कायमचं सोडलं का? नाही. जर परमेश्वर त्यांना कधी सोडत नाही तर परमेश्वर आम्हाला कधी सुद्धा तो सोडणार नाही. हालेलुया. हेच अभिवचन परमेश्वराचं आहे, हेच परमेश्वराचं आमच्या प्रत्येकांसाठी प्रॉमिस आहे. आम्ही या गोष्टीवरती विश्वास करणं गरजेचं आहे. बोलू येशू मसीह की. का बरं परमेश्वर आपल्या लोकांना विसरत नाही? याची कारण आम्ही पाहणार आहोत. परमेश्वर इस्रायलाला, परमेश्वर यरूशलेमला, परमेश्वर त्याच्या लोकांना का विसरत नाही? याची काही कारण आहेत. एकंदरीत 4 कारणं आम्ही पाहणार आहोत की या 4 कारणातून आम्हाला लक्षात येईल की परमेश्वर त्याच्या लोकांना का विसरत नाही, किंवा परमेश्वर त्याच्या लोकांना का अंतर देत नाही, का परमेश्वर त्याच्या लोकांना सोडत नाही, का परमेश्वर त्याच्या लोकांच्या बरोबर कायम राहतो. याची 4 कारण आहेत. पहिलं कारण आहे वचन 15 मी वाचूयात. त्याच अध्यायामध्ये सेम चॅप्टर वर्स 15 वाचूयात. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. हालेलुया. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराची करुणा हे पहिलं कारण आहे. परमेश्वराची करुणा, आणि परमेश्वराची करुणा आमच्या जीवनामध्ये आहे. याचा अनुभव आम्ही प्रत्येक जण करत आहोत. इस्रायलाच्या संबंधीने आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याची करुणा इस्रायलावरची कधी दूर केली नाही. हालेलुया. हालेलुया. जशी एक आई असेल, एक पिता असेल, आपल्या लेकरांना ते शासन करतात, त्यांना चुकल्यानंतर शिक्षा करतात.
याचा अर्थ हा नाहीये की ते आई वडील आपल्या लेकरांचे ते शत्रू आहेत असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. का बरं आपले आई वडील आपल्या लेकरांना शिक्षा करतात? कारण काय असेल? ओके, त्यांनी शिस्तीमध्ये राहावं, त्यांनी चुका करू नये, आणखी हालेलुया. ओके, चांगलं बरं वाईट त्यांना कळावं, आणखी ओके ते एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांनी बनावं, आणखी शिक्षा करण्याचं कारण काय असेल? हालेलुया, त्यांचा नाश होऊ नये. सगळ्यात महत्वाचं कारण की जो एक मोठा नाश त्यांचा होऊ शकतो तो मोठा नाश त्यांचा होऊ नये. त्याच प्रकारे परमेश्वर सुद्धा आपल्या लोकांना शिक्षा करतो. परमेश्वर आपल्या लोकांना प्रियानो तो ताडना करतो. याचं मागचं कारण हे महत्वपूर्ण आहे की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा मोठं नुकसान होऊ नये. हालेलुया. जर परमेश्वराने शिक्षाच जर केली नसती तर काय झालं असतं? काय झालं असतं? इतकं पाप या जगामध्ये वाढलं असतं की जगाचा अंत सुरुवातीला झाला असता. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये मनुष्याची दुष्टाई वाढली, परमेश्वराने नोहाच्या काळामध्ये नाश केला. आणि नोहाच्या काळातून परमेश्वराने दाखवलं की मी करुणा करणारा आहे, मी दया करणारा सुद्धा आहे, मी नाश करणारा सुद्धा आहे. हालेलुया. त्या वेळामध्ये संख्या फार कमी असेल, परंतु आताची जी संख्या आहे या मनुष्याची या जगामध्ये असलेली जी संख्या फार मोठी आहे. परंतु एक ट्रेलर परमेश्वराने सदम गमोराच्या माध्यमातून दाखवलं की परमेश्वर अग्नी आणि गंधकाने या सर्व जगाचा तो नाश करणार आहे, पापाचा नाश तो करणार आहे आणि या जगाचा तो न्यायनिवाडा या स्वरूपाने करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वर प्रीती करणारा, तो करुणा करणारा परमेश्वर आहे. त्याची करुणा त्याने सोडलेली नाहीये, त्याची करुणा तो कायम करतो. परंतु शेवटल्या वेळामध्ये परमेश्वर करुणा करणार नाहीये, त्या वेळामध्ये दया करणार नाही, त्या वेळामध्ये तो कृपा करणार नाही, त्या वेळामध्ये तो फक्त आणि फक्त काय करणार आहे? न्याय करणार आहे. बोलो येशू मसीह की. परंतु या वचनामध्ये ज्या वेळामध्ये मी वाचतो की परमेश्वराचं जे चित्रण या वचनामध्ये केलेलं आहे, एका आईच्या समान, एक आई जी असते आईच्या समान, एका माते समान परमेश्वराचं चित्रण या वचनामध्ये केलेलं आहे. आणि ते चित्रण या स्वरूपाने की स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल. काय? कदाचित स्त्रीला विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. हालेलुया. एक आई आपल्या तान्ह्या बाळाला विसरू शकते का? विसरू शकते का? बऱ्याच आई या ठिकाणामध्ये आहेत, त्या आपल्या बाळाला विसरत नाही. परंतु असं म्हणले कदाचित, परंतु कदाचित असं होऊ शकतं की ती विसरू शकते, परंतु परमेश्वर विसरणार नाही. हालेलुया. इतकी अटॅचमेंट परमेश्वराची आणि त्याच्या लोकांची आहे. हालेलुया. सो परमेश्वर आम्हाला का विसरत नाही? तर त्याचं पहिलं कारण आहे कारण परमेश्वर आपल्यावरती करुणा करतो. परमेश्वराची करुणा आमच्यावरती आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला परमेश्वराच्या करुणेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूचं, परमेश्वराचं जे प्रेम आहे ते परिपूर्ण प्रेम मनुष्यावरती आहे. विश्वासणाऱ्यांवरती परमेश्वराचं प्रेम परिपूर्ण आहे. आम्ही एक वचन वाचूया, रोमकरासपत्र अध्याय 8 आणि वचन 35 ते 39. रोमकरासपत्र अध्याय 8 आणि वचन 35 ते 39. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिण्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही स्पष्ट सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू, आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये
परमेश्वराचं जे प्रेम आहे, त्याच्या करुणेतील जे प्रेम आहे, हे प्रेम परिपूर्ण प्रेम आहे. हालेलुया. परमेश्वराचं प्रेम मनुष्यावरती, विश्वासणाऱ्यावरती जे प्रेम आहे ते अपूर्ण प्रेम नाहीये, ते परिपूर्ण असलेलं प्रेम आहे. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वराने त्याच्या लोकांवरती परिपूर्ण प्रेम केलेलं आहे, परिपूर्ण प्रीती केलेली आहे, या वचनातून आम्हाला एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट लक्षात येते की आम्हाला परमेश्वराच्या प्रेमापासून, त्याच्या प्रीतीपासून कोणीही विभक्त करू शकत नाही. जगातली कुठली गोष्ट आम्हाला परमेश्वराच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही. का बरं? कारण त्याची करुणा आमच्यावरती आहे. हालेलुया. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की परमेश्वरापासून आम्हाला मरण विभक्त करेल काय? नाही. जर मरण आम्हाला परमेश्वरापासून विभक्त करेल असं जर आम्हाला वाटत असेल तर पौल जी गोष्ट म्हणत आहे की मरणे मला लाभ आहे आणि जगणे मला ख्रिस्त आहे. हालेलुया. मी जर मरण पावतो तर मला माझा प्रभू मिळतोय, मी माझ्या प्रभूच्या जवळ जातोय. हालेलुया. ही गोष्ट माझ्यासाठी लाभाची आहे. आणि म्हणून पियानो, मरण सुद्धा आम्हाला प्रभूच्या प्रेमापासून, त्याच्या करुणेपासून विभक्त करू शकत नाही. आणि त्याच प्रकारे आणखी म्हणलेलं आहे की जीवन असेल, देवदूत असेल, अधिपती असेल, वर्तमानच्या गोष्टी असतील, भूतकाळातल्या गोष्टी असतील, बल असेल, उंची असेल, खोली असेल किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपल्या प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करण्यास समर्थ होणार नाही. कुठलीच गोष्ट नाहीये की जी आम्हाला प्रभूच्या प्रेमापासून विभक्त करू शकेल. आहे का? सगळ्या गोष्टीचा निर्माण करताच तो आहे. जर त्याचीच करुणा आमच्यावरती आहे, त्याची प्रीती जर आपल्यावरती आहे, तर पियानो जगातील कुठली गोष्ट आम्हाला प्रभूपासून विभक्त करू शकत नाही. सो म्हणून पियानो, पहिली अशी गोष्ट आहे की जी आम्हाला परमेश्वराची करुणा आमच्या जीवनामध्ये आहे आणि त्याच कारणाने तो प्रभू आम्हाला कधी विसरत नाही. आणि त्या करुणेमध्ये पियानो त्याची प्रीती आहे. इफिस याचा अध्याय 3 आणि वचन 18 आणि 19. इफिसियन चॅप्टर 3 वर्स 18 and 19 वाचूयात. इफिस 3 वचन 18-19. तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. हालेलुया. सो जी परमेश्वराची प्रीती, प्रभूची प्रीती मनुष्यावरती आहे, ती प्रीती याचा अंत नाहीये, याची सीमा नाहीये. हालेलुया. हालेलुया. मनुष्याची प्रीती करण्याची एक सीमा असते, एक त्याचं लिमिटेशन असतं. त्या सीमेच्या पार मनुष्य प्रियांनो प्रीती करत नाही, किंवा जर एखादी चूक केली असेल, एखादा गुन्हा जर केला असेल तर मनुष्य ती गोष्ट त्या ठिकाणामध्ये त्यागून देतो, सोडून देतो. परंतु परमेश्वराची जी प्रीती आहे, ती परमेश्वराची प्रीती त्याला कुठल्याही प्रकारची सीमा नाहीये. आणि म्हणूनच त्या परमेश्वराच्या प्रीतीला आगापे प्रेम असं म्हणलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आगापे, की त्याला कुठल्या प्रकारची सीमा नाहीये. सो त्याच प्रकारे देवाची जी प्रीती आहे ती अद्भुत प्रीती आहे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी वाचतो, पहिले योहान 4 आणि वचन 19 मध्ये. 1 जॉन चॅप्टर 4 वर्स 19. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की पहिल्याने परमेश्वराने आमच्यावरती प्रीती केली आणि म्हणूनच आम्ही प्रीती करतो. हालेलुया. हालेलुया. पहिल्याने कोणी प्रीती केली? कोणी केली? सर्वजण. आणखी एकदा ती प्रीती आम्हाला लक्षात येते की परमेश्वराने आम्ही पापी असतानाच आपल्या एकुलते एका पुत्राचं बलिदान त्या वधस्तंभावरती केलं. रोमकरासपत्र अध्याय 5 आणि वचन 8 आम्ही पाहतो की त्याने आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावरती मारला गेला. इतकं प्रेम परमेश्वर मनुष्यावरती करत आहे. इफिस 2 आणि वचन 4 आणि 5 आम्ही वाचतो. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 4 and 5. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे. हालेलुया. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये प्रीती करण्यासाठी आम्ही प्रत्येक जण अयोग्य असताना सुद्धा
त्या प्रभूने आमच्यावरती प्रीती केली. कोणती योग्यता आमच्या ठाई होती? कोणतीच नाही. हालेलुया. परमेश्वर बाह्य स्वरूप कधीच पाहत नाही. परमेश्वर अंतकरण पाहणारा तो देव आहे. आणि अंतकरणामध्ये जर परमेश्वराचं वचन आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात येतं की मनुष्याच्या अंतकरणामध्ये येणारे जे विचार आहेत ते सारखे कसे आहेत? वाईट आहेत. मग आमचं अंतकरण चांगलं आहे का? नाही. आमचं अंतकरण सुद्धा चांगलं नाही, आमची बाह्य स्वरूप सुद्धा चांगलं नाही. तरी सुद्धा परमेश्वराने आमच्यावरती प्रीती केली. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेला असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे. हालेलुया. हिंदीत काय म्हणलेले जरा वाचूयात हे वचन. 4 आणि 5 वचन वाचा. फार सुंदर ही गोष्ट या वचनामध्ये दिलेली आहे. इफिस 2 वचन 4 आणि 5 मध्ये. जो दया का धनी है, अपने उस बड़े प्रेम के कारण जिससे उसने हमसे प्रेम किया. हालेलुया. या ठिकाणामध्ये म्हणलेले आहे की बडा प्रेम, अपरंपार अशी प्रीती परमेश्वराची आमच्यावरती आहे. जर परमेश्वराची अपरंपार अशी प्रीती जर आमच्यावरती आहे तर आम्ही ती प्रीती आमच्या हृदयामध्ये कायम साठवणं गरजेचं आहे. आम्ही ती प्रीती कायम आठवणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराने जी प्रीती केलेली आहे, आमची योग्यता पाहून त्याने ती प्रीती केलेली नाहीये. आम्ही अयोग्यच होतो. हालेलुया. अयोग्य असताना सुद्धा त्याने आमच्यावरती प्रीती केली, कारण परमेश्वराची करुणा आमच्यावरती आहे. हालेलुया. हालेलुया. ही करुणा मध्यभागी आहे. जर ती करुणा परमेश्वराने आमच्या जीवनातून दूर केली तर प्रियांनो, प्रीती परमेश्वर आमच्यावरती नाही करू शकत. हालेलुया. जसं एखादं लेकरू प्रियांनो चुकतं, शेजारचे गाराणे घेऊन येतात लेकराबद्दल, तरी सुद्धा आई काय म्हणते? माझा मुलगा, माझी मुलगी चुकलेली नाहीये, तुमचाच मुलगा चुकलाय. बरोबर आहे. का बरं? कारण ती करुणा त्या आईच्या ठाई आहे. त्या प्रकारे परमेश्वराची करुणा आमच्या ठाई आहे. परमेश्वराची करुणा आमच्या जीवनामध्ये आहे. परमेश्वराची कृपा आमच्या जीवनामध्ये आहे. परमेश्वराची प्रीती आमच्या जीवनामध्ये आहे. आणि त्याच कारणाने प्रियांनो, त्या परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली, त्याने आमच्यावरती प्रीती केली, आणि त्याच कारणाने तो आम्हाला विसरत नाही. तो विसरत नाही. तो कधी विसरत नाही. सैतान सुद्धा आपल्या प्रत्येकांसाठी प्रियांनो, तो परमेश्वराकडे तो आमच्याबद्दल गाऱ्हाणे तो करतो. हालेलुया. तो कसं गाऱ्हाणे करतो? इयोबासाठी त्याने गाऱ्हाणं केलं ना. परमेश्वराने त्याला विचारलं की तू इयोबाला बघितलंस का? इयोबाबद्दल सैतानाने काय सांगितलं की तू त्याच्या भोवती जे कुंपण दिलेलं आहे ना, त्याच्या कारणाने तो तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो, तुझ्या भयामध्ये तू चालतो, तुझी प्रार्थना त्या कारणाने तो करतो. त्याचं कुंपण तू काढून तर पहा. सैतान गाऱ्हाणं करतो. हालेलुया. सो तुमच्याबद्दल, आपल्या प्रत्येकाबद्दल, विश्वासणाऱ्यांबद्दल सैतान गाऱ्हाणे करतो, परंतु आमच्यासाठी मध्यस्थी करणारा आमचा प्रभू स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. की त्याच्याद्वारे त्याची करुणा त्याने आमच्या जीवनामध्ये कायम ठेवलेली आहे. की आमच्या जीवनामध्ये प्रियांनो त्याची करुणा कायम आहे. कारण आम्ही जो विश्वास येशूवरती करत आहोत, त्या विश्वासाच्या योग्य आमच्यासाठी मध्यस्थ, आमच्यासाठी वकील स्वर्गामध्ये आहे, की जो पित्याकडे आमच्यासाठी मध्यस्थी करतो. बोल येशू मसीह की. येशू मसीह की. सैतानाने कितीही आमच्यासाठी प्रियांनो, त्याने किती गोष्टी जरी मांडल्या तरी परमेश्वर त्याचा ऐकत नाही. कारण आमच्यासाठी मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या गाऱ्हाण्याचं काही चालू शकत नाही. बोल येशू मसीह की. त्यानंतर आणखी एक वचन आम्ही वाचूया. इर्मया 31 आणि वचन 3 मध्ये. जर्मया चॅप्टर 31 वर्स 3. इर्मया 31:3 वाचूयात. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हालेलुया. परमेश्वराचं जे प्रेम आहे ते प्रेम सिझनेबल प्रेम नाहीये. हालेलुया. परमेश्वराची जी प्रीती आहे ती गरजेपुरती परमेश्वराची प्रीती मनुष्यावरती नाहीये. परमेश्वराची प्रीती ही कायम प्रीती आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर जर कायम प्रीती करतो, याचं एक मोठं उदाहरण इस्रायल आहे.
की शेकडो वर्षानंतर परमेश्वराने त्यांची स्थापना परत केली. 19व्या शतकामध्ये परमेश्वराने इस्रायलाची स्थापना परत केली. जवळपास 2000 वर्षाच्या शेवटी परमेश्वराने त्याची स्थापना परत केली. जसं भारत कधी स्वतंत्र झाला? थोडं जोरात बोला. ओके, तारीख सांगाल? 15 ऑगस्ट 1926. 26 जानेवारी काय आहे? ओके, म्हणजे काय? 26 जानेवारी काय आहे? ओके, संविधानाचं लागूकरण त्या दिवसापासून झालं. ओके, सो भारत असा देश आहे की या देशामध्ये लोकसत्ता चालते, लोकांची सत्ता चालते. हालेलुया. परमेश्वराने 1948 मध्ये इस्रायलाची स्थापना परत केली आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की एका वर्षाच्या आतच ह्या दोन्ही देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि म्हणून सुरुवातीच्या वेळापासून भारताचं आणि इस्रायलाची जी जवळीकता आहे ती फार चांगली आहे, फार चांगली आहे. आणि ही जवळीकता कायम राहावी, यांची मैत्री कायम राहावी, ही प्रत्येक विश्वासणाऱ्यांची जबाबदारी आहे की आपण याच्यासाठी प्रार्थना करावी. कारण जो इस्रायल सोबत प्रियानो मैत्रीपूर्ण ज्यांचे संबंध आहेत प्रियानो, त्या देशावरती सुद्धा परमेश्वर कृपा करतो. हालेलुया. परमेश्वराने कृपा केलेली आहे. कारण अब्रामाला दिलेला आशीर्वाद परमेश्वर आज सुद्धा त्या वचनाला पूर्ण करतो की तुझं जे अभिष्ट चिंतितील मी त्यांचं अभिष्ट करील, तुझे जे अनिष्ट चिंतितील मी त्यांचं अनिष्ट करील. सो परमेश्वराने इस्रायलाचा त्याग कायम केलेला नाहीये. परमेश्वर त्याला कधी विसरत नाही. परमेश्वराची करुणा, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचं कायमचं प्रेम इस्रायलावरती आहे. सो परमेश्वर जर इस्रायलाचा त्याग कायम करत नाही, परमेश्वर कायम इस्रायलावरती प्रीती करतो, तर पियानो परमेश्वर आमच्यावरती सुद्धा कायम प्रीती करतो. परमेश्वर आमचा सुद्धा कायमचा त्याने त्याग केलेला नाही. हालेलुया, हालेलुया. याचं पहिलं कारण की आम्ही पाहिलं की परमेश्वर आम्हाला का विसरत नाही, कारण परमेश्वराची करुणा आमच्यावरती आहे, परमेश्वराची करुणा इस्रायलावरती आहे. त्यानंतर की परमेश्वर इस्रायलाला का विसरत नाही, परमेश्वर यरूशलेमला का विसरत नाही, दुसरं कारण की परमेश्वराची ही तीव्र इच्छा आहे. आम्ही पाहूया वचन 16 आणि वचन त्या ठिकाणामध्ये जो पहिला भाग त्या ठिकाणामध्ये दिलाय, यशया 49 आणि 16 वचनाचा तो पहिला भाग आम्ही वाचूयात. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे. ओके, या वचनामध्ये मी पाहतो की परमेश्वर म्हणत आहे की मी आपल्या हातावर, तळहातावर कोरून ठेवले आहे. परमेश्वराने यरूशलेमला, परमेश्वराने इस्रायलाला आपल्या तळहातावरती कोरून ठेवलंय. तळहातावरती कोण कोरून ठेवतं? या ठिकाणामध्ये परमेश्वराला एका प्रियकराचं समान प्रियनो त्याचं चित्रण करण्यात आलेलं आहे की जो प्रियकर आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव आपल्या हातावरती लिहून ठेवतो. ही उपमा आहे. आणि जो प्रियकर आपल्या हातावरती ज्या वेळामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव तो लिहून ठेवतो, त्या वेळामध्ये ते नाव सातत्याने त्याच्या डोळ्यासमोर राहतं आणि तो आठवण करतो, तो कायम आपल्या समोर ठेवतो. ते नाव कदापि तो दूर जाऊ देत नाही. त्याच प्रकारे परमेश्वराने आपल्या प्रत्येकाचं नाव त्याच्या हातावरती कोरून ठेवलेलं आहे. हालेलुया. तो आमचा प्रियकर आहे. आम्ही प्रत्येक जण त्याची वधू आहोत. कारण मंडळीला वधू ही उपमा देऊ केलेली आहे आणि तो प्रियकर म्हणजे तो वर लवकरच येणार आहे आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. वाग्दंत आम्ही प्रत्येक जण त्याच्या बरोबर झालेला आहोत. वाग्दंत होणं म्हणजे आमची आणि ख्रिस्ताचं प्रियांनो एंगेजमेंट झालेली आहे. साखरपुडा आपण त्याला मराठी भाषेमध्ये आम्ही म्हणतो. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रियानो साखरपुडा, त्याला एंगेजमेंट म्हणल्या जाईल की तो एंगेजमेंट आमची प्रत्येकांची झालेली असताना प्रियानो जी उपमा या वचनामध्ये दिलेली आहे की आम्ही त्याच्यासाठी राखल्या जावं,
आम्ही त्याच्यासाठी तयार व्हावं. आम्ही प्रत्येकाने स्वतःला आत्मिकरित्या तयार करावं. कारण एक जी वधू असते की जी थोड्या दिवसामध्ये तिचा विवाह होणार आहे, ती आपल्या वरासाठी इतकी तयार होते की बाकी काही विचार तिच्या मनामध्ये नसतो. त्या प्रकारे पियानो आम्ही वधू आहोत ख्रिस्ताची. आमच्या मनामध्ये सुद्धा दुसरा विचार असताच कामा नये. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये बरेचसे विवाहित जोडपे आहेत. हालेलुया. विवाहित जोडपे ही भावना चांगल्या प्रकारे समजू शकतात. हालेलुया. आणि ज्यांचे विवाह होणार आहेत त्यांना सुद्धा या भावना त्या वेळामध्ये कळतील ज्या वेळामध्ये ते त्या वेळातून जातील. बरोबर ब्रदर? हालेलुया. एंगेजमेंट की ज्या ख्रिस्ताच्या द्वारे आमचा प्रत्येकांचा बाप्तिस्मा झाला पियानो, तो बाप्तिस्मा दर्शवतो की आम्ही त्याच्यामध्ये जोडला गेलेलो आहोत, त्याच्याबरोबर आम्ही एकत्रित झालेलो आहोत. आणि परमेश्वर या ठिकाणामध्ये एका प्रिय करा समान पियानो त्याचं चित्रण या वचनात केलेलं आहे की जो आपल्या लोकांचं नाव, आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव आपल्या हातावरती तो लिहून ठेवतोय, कोरून ठेवतोय. परमेश्वर आम्हाला सुद्धा प्रियानो कधीही ना करू शकत नाही. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 37 ते 40, जॉन चॅप्टर 6 वर्स 37 to 40, 6वा अध्याय 37 ते 40. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की ज्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की प्रभू आपल्याला, त्याच्या लोकांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो कधीही विसरू शकत नाही, तो कधीही नाकारू शकत नाही. हालेलुया. कारण त्याने परमेश्वराने आमचा प्रत्येकांचा स्वीकार कोणाच्या द्वारे केलेला आहे? येशूच्या द्वारे. हालेलुया. आमचा स्वीकार जर येशूच्या द्वारे झालेला आहे तर पियानो तो आमचा नाकार करू शकत नाही. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. कारण त्याची आमच्यावरती प्रीती आहे. तो आमच्यावरती प्रीती करतो, तो आमच्यावरती त्याची करुणा त्याने केलेली आहे, आणि त्याच कारणाने तो आम्हाला विसरत नाही. हालेलुया. त्याच कारणाने की ज्या प्रकारे एक प्रियकर आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव आपल्या हातावरती कोरून ठेवतो, त्या प्रकारे परमेश्वराने आपल्या प्रत्येकांचं विश्वासणाऱ्यांचं नाव त्याने आपल्या हातावरती कोरलेलं आहे. तो आम्हाला विसरत नाही. कधी कधी बऱ्याच वेळेस आम्ही विचार करतो की परमेश्वर आम्हाला विसरला काय. जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटना आम्हाला प्रियानो आम्हाला वाटायला लागतं की इतके संकट एकामागून एक आपल्या जीवनामध्ये येतात. आम्हाला विचार पडायला लागतो की परमेश्वर आम्हाला विसरला काय, परमेश्वराने आम्हाला आठवणीत ठेवलं नाही का. बऱ्याच वेळेस आम्ही विचार करायला लागतो संकटाच्या कारणाने. परंतु आपल्या जीवनात संकट येतात, अडचणी येतात, दुःख येतात, निराशा येतात, याची कारण सुद्धा वेगवेगळे आहेत. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आम्ही केलेल्या चुका असतील त्या कारणाने सुद्धा शिक्षा आमच्या जीवनामध्ये असते. कधी कधी स्वतःहून आम्ही अशा संकटामध्ये आम्ही स्वतः जातो. हालेलुया. प्रत्येक संकट किंवा प्रत्येक ज्या अडचणी आहेत त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराकडूनच येतात असं नाही बरं का. कधी कधी सैतानाकडनं त्या गोष्टी असतात, कधी कधी स्वतःहून आम्ही त्या गोष्टीला आम्ही बोलावत असतो, त्या गोष्टी स्वतः आम्ही आपल्या जीवनामध्ये ओढून घेत असतो. हालेलुया. परंतु परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही. ही गोष्ट आम्ही कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराची जी तीव्र इच्छा आपल्याबद्दल आहे की तो आम्हाला कदापिही नाकारू शकत नाही. या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की मी त्यांना काय करणार नाही, मी त्यांना घालून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरला आहे. आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरवू नये,
तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत, ते आमच्या इच्छेने नाही आलो. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की पित्याने आकर्षल्याशिवाय कोणी त्याच्याकडे येऊ शकत नाही. पित्याने आम्हाला प्रत्येकांना आकर्षलं, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो. ही परमेश्वराची दया आमच्या जीवनामध्ये आहे, हा परमेश्वराचा अनुग्रह आमच्या जीवनामध्ये आहे. आणि त्याच कारणाने तो परमेश्वर आम्हाला, तो प्रभू आम्हाला कदापिही नाकारत नाही. आणि वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं वचन 40 मध्ये की माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मी शेवटल्या दिवशी उठवीन. हालेलुया. सो जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो, जो कोणी पित्याच्या इच्छेने आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, त्या प्रत्येकांना काय मिळतं? सार्वकालिक जीवन त्याला मिळतं, सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून प्रियानो त्याची तीव्र इच्छा आहे. एका ठिकाणामध्ये आम्ही वाचूयात, योहान कुशवर्तमान 10 आणि वचन 28 मध्ये, जॉन चॅप्टर 10 वर्स 28, 10-28. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणी हिसकून घेणार नाही. हालेलुया. हालेलुया. परंतु या जगामध्ये आम्ही असताना आमची प्रत्येकांची ओढाताण आम्हाला वाटते बरं का. हालेलुया. दोन विचार मनुष्याच्या जीवनामध्ये कायम असतात, एक होकारात्मक असतात आणि एक नकारात्मक असतात. हालेलुया. एक आम्ही चांगला विचार करतो आणि एक वाईट विचार करतो. हालेलुया. आणि त्या मनुष्यावरती त्याचा प्रभाव असतो की तो कोणत्या संगतीमध्ये राहतो, कोणत्या विचारामध्ये राहतो, कोणत्या आत्म्यामध्ये तो राहतो. हालेलुया. हालेलुया. कोणत्या आत्म्यामध्ये तो राहतो त्याचा प्रभाव त्याच्यावरती होतो. एक आहे पवित्र आत्मा आणि एक आहे दुष्ट आत्मा. हालेलुया. आमच्यावरती जर पवित्र आत्म्याचं वर्चस्व आहे, तो पवित्र आत्मा अधिक त्याच वेळामध्ये सक्रिय असतो की ज्या वेळामध्ये आम्ही त्याला लागणारं खाद्य असेल ते आम्ही पुरवठा करतो. वचन. हालेलुया. जर हे आमच्याकडे अधिकतेने आहे, अधिक जर ते आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मुखात ते आहे, आमच्या वागण्यात ते आहे, आमच्या वर्तणुकीमध्ये देवाचं वचन आहे, प्रियांनो त्या वेळामध्ये तो पवित्र आत्मा अधिक आमच्या जीवनामध्ये काम करेल. परंतु देवाचं वचन सोडून जर इतर गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील तर तो दुष्ट आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करेल, वर्चस्व करेल. हालेलुया. आमच्यावरती कोणी वर्चस्व करावं? पवित्र आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या योगे प्रियांनो प्रभूने आमच्या जीवनामध्ये काम करावं जर असं आम्हाला वाटतं, तर त्यासाठी प्रियांनो आम्हाला त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या करुणेमध्ये आणि आम्हाला त्याच्या वचनामध्ये अधिकतेने वाढावं लागेल. आणि म्हणून प्रियांनो या वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणी हिसकून घेणार नाही. सैतान प्रयत्न करतो बरं का की आम्हाला परमेश्वरापासून, त्या प्रभूपासून हिसकून घ्यावं. तो प्रयत्नशील आहे. हालेलुया. परंतु त्याचे जे प्रयत्न आहे ते आम्ही कधी फोल ठरू शकतो? देवाच्या वचनाने, आम्हाला दिलेल्या अधिकाराने. आम्ही ज्या वेळामध्ये त्याला धमकावतो, आम्ही त्याला नाकारतो, त्याच्या कृतीला, त्याच्या गोष्टीला आम्ही नाकारतो, त्या वेळामध्ये प्रियांनो त्या सैतानाला कळून जातं की आता माझा कुठलाही प्रभाव या व्यक्तीवरती चालू शकत नाही. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. हालेलुया. या मंदिरावरती सर्वस्व अधिकार कोणाचा आहे? प्रभूचा आहे, त्या परमेश्वराचा आहे. आणि जर त्याचा अधिकार आम्ही सर्वस्वी त्याला देतो तर सैतानाचा कुठलाही अधिकार आपल्यावरती चालू शकतच नाही. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. आणखी एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्र संहिता 37 आणि वचन 28 मध्ये, सॅम चॅप्टर 37 वर्स 28, 37-28. वाचा. परमेश्वराला न्यायप्रिय आहे, तो आपल्या भक्तांना सोडत नाही. त्यांचे रक्षण सर्व काळ होते, पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो. हालेलुया.
परमेश्वर काय करतो? आपल्या भक्तांना तो सोडत नाही. हालेलुया. परमेश्वराने अभिवचन कोणाला दिलं होतं? अब्रामाला दिलं. परमेश्वराने अभिवचन दिलं इसाकाला. परमेश्वराने अभिवचन दिलं याकोबाला. आणि ते अभिवचन परमेश्वर आज सुद्धा पूर्ण करत आहे. हालेलुया. ते अभिवचन परमेश्वर आज सुद्धा विसरत नाही, कारण तो आपल्या स्मरणामध्ये या गोष्टी ठेवणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की तो परमेश्वर आम्हाला का विसरत नाही. याचं पहिलं कारण आम्ही पाहिलं की त्याची करुणा आमच्यावरती आहे. दुसरं कारण की त्याची तीव्र इच्छा आहे आणि त्याच कारणाने तो आम्हाला विसरत नाही. आणि तिसरं कारण आहे की प्रभूची एकाग्रता. याच्या संबंधीने आम्ही वचन वाचूया. यशाया 49 आणि वचन 16 परत एकदा आम्ही वाचूया. पहा, पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की मी तुला आपल्या तळहातावरती कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे. या वचनातील या भागामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराचं जे चित्रण आहे एका पहारेकऱ्यासारखं केलेलं आहे. हालेलुया. पहिलं आम्ही पाहिलं की परमेश्वराचं जे चित्रण आहे ते एका आई समान, माते समान. दुसरं आम्ही पाहिलं की परमेश्वराचं चित्रण एका प्रियकरा समान. आणि या ठिकाणामध्ये परमेश्वराचं चित्रण एका पहारेकऱ्या समान केलेलं आहे. पहारेकरी, पहारेकरी की जो त्याचे जे कोट असतात त्या कोटाकडे त्याची दृष्टी कायम असते. कोण आत येतं, कोण बाहेर जातं, त्याला रक्षण करण्याची जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी दिलेली असताना त्याला माहिती आहे की याचं रक्षण मला तत्परतेने करायचंय, मला याचं रक्षण चांगल्या प्रकारे करायचंय. ज्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की इस्रायलाचे जे तट आहेत ते तट अनेक वेळेस कोसळले, अनेक वेळेस ते तोडून टाकण्यात आले, मोडून टाकण्यात आले. हालेलुया. एका ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की याचे जे कोट आहेत ते कोट उभारण्यात आले होते. कोणाच्या वेळामध्ये? येस, कोट कोणाच्या वेळात उभारण्यात आले होते आठवतं काय? हालेलुया, हालेलुया. जे यरूशलेमचे जे कोट आहेत ते कोट परत एकदा उभारण्यात आले होते, आठवतंय का? नेहम्याच्या वेळामध्ये. हा, बरोबर पाळाचं हेच आहे. हालेलुया. प्रश्न विचारणारा लगेच त्याचं उत्तर सांगता यायला पाहिजे. पवित्र शास्त्र एकामागून एक आपल्या समोर प्रियांनो त्याची जी उत्तर आहेत ना ते आम्ही वाचलं ना तर आम्हाला त्याची उत्तर लगेच सांगता यायला पाहिजे. तो एक पझल आहे. पवित्र शास्त्र एक पझल आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्हाला त्याची उत्तरं समजायला लागतात ना त्याची गहनता आम्हाला आणखी कळायला लागते. हालेलुया. सो नेहम्याच्या वेळामध्ये जे कोट आहे ते परत उभारण्यात आले. नेहम्याने राजाकडे विनंती केली. नेहम्याने काय केलं? राजाकडे विनंती केली की मला काही लोक तुम्ही द्या आणि मी माझ्या देशामध्ये जाऊन आमच्या देशाची जी कोट आहेत, यरूशलेमचे कोट आहेत ते मी परत एकदा उभं करतो. वेशी ज्या आहेत त्या आम्ही परत उभा करतो. त्याला परवानगी मिळाली आणि शासकीय काही मदत सुद्धा त्याला मिळाली आणि त्यानुसार नेहम्याने येऊन आपल्या देशाची उभारणा त्याने परत एकदा केली. हालेलुया. सो त्याच प्रकारे आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं की अनेक वेळेस यरूशलेमेवरती प्रियांनो अनेकांनी चढाई केली. त्या देशावरती अनेक देश प्रियांनो, अनेक राष्ट्र नजर ठेवून आहे की त्यांना तो देश, ती भूमी त्यांना हस्तगत करायची. हालेलुया. फार मोठ्या घडामोडी प्रियांनो त्याच्याशी संबंधित आहेत. जे कोट आहेत ते कोट प्रियांनो अनेक वेळेस तोडण्यात आले आणि अनेक वेळेस उभारण्यात आले. आता आम्ही ज्या वेळामध्ये गेलो प्रियांनो ते कोट आम्ही पाहिले. यरूशलेमच्या संपूर्ण त्या नगरीच्या आजूबाजूला प्रियांनो कोट उभारलेले आहेत. ज्या वेशी आहेत त्या वेशी उभारण्यात आलेल्या आहेत. आणि एक जो मोठा दरवाजा आहे त्या गोल्डन डोर त्याला म्हणल्या जातात की ते पूर्णपणे बंद आहे. का बरं बंद आहे? त्याचं कारण की
यहुदी लोक हा विश्वास करतात की मसीहा येईल आणि ज्या वेळामध्ये तो येईल तर त्याची जी येण्याची जी वाट आहे, येण्याचा जो मार्ग आहे, तर तो गोल्डन डोर आहे. या दरवाज्यातून तो आत येईल आणि त्या वेळामध्ये हा दरवाजा उघडला जाईल आणि तो यरूशलेमेमध्ये प्रवेश करेल. हालेलुया. आणि त्याच्या समोरच्या बाजूचा जो डोंगर आहे तो आहे जैतुनाचा डोंगर. हालेलुया. सो प्रभूचं येणं त्या ठिकाणामध्ये होईल आणि प्रभू ज्या वेळामध्ये त्या डोंगरावरतून तो उतरेल पियानो तो यरूशलेमेमध्ये प्रवेश करेल. हालेलुया. प्रभूचं दुसरं आगमन त्या ठिकाणामध्ये होणार आहे. आणि म्हणून पियानो या यरूशलेमेच्या या कोटा संबंधीने जी गोष्ट नमूद केलेली आहे की तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे, की परमेश्वराचं चित्रण एका पहारेकऱ्यासारखं केलेलं असताना यहुद्यांना भीती वाटत होती की प्रभू त्यांना विसरला आहे काय. परंतु प्रभू आपत्तीजनक परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वर काम करत होता. आणि आज सुद्धा प्रियानो आपल्या जीवनामध्ये अशा अनेक आपत्तीजनक स्थिती आहेत की आपल्या जीवनामध्ये सुद्धा इस्रायल लोकांसारखं परमेश्वर आज सुद्धा आमच्या जीवनामध्ये काम तो करत आहे. हालेलुया. जसं आम्ही पवित्र शास्त्रात आम्ही पाहतो की जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक आणि नवीन कराराचं पहिलं पुस्तक, या पुस्तकाला ज्या वेळामध्ये मी वाचतो पियानो आम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की या मध्ये अनेक वर्ष गेलेत. त्याला 400 वर्षाचा सायलेंट पिरियड त्याला म्हणलं जातं. 400 वर्षाचा शांत वेळ, की या वेळामध्ये परमेश्वराने काहीच केलं नाही असं म्हटलं जातं. परंतु याच वेळामध्ये परमेश्वराने मोठ्या गोष्टी केल्या. हालेलुया. तसं अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात की आपल्याला वाटतं की जी आपत्तीजनक स्थिती आहे आपल्या जीवनामध्ये, फार अफरातफरीची स्थिती आहे आपल्या जीवनामध्ये, फार चिंतेची काळजीची वेळ आहे, या वेळामध्ये काहीच होत नाही का असं आपल्याला वाटतं. परंतु प्रियानो याच वेळामध्ये परमेश्वर अनेक घडामोडी आपल्या जीवनामध्ये करत असतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला माहिती की आम्हाला कुठं तोडायचं, कुठं मोडायचं, कुठं वाकवायचं, कुठं सरळ उभं करायचं. ही इज नो व्हेरी वेल. हालेलुया. हालेलुया. परंतु मनुष्याचा जो स्वभाव असतो ना, तो स्वभाव फार विचित्र आहे. हालेलुया. मनुष्य या स्वरूपाने विचार करतो की मी कधी वाकणार नाही. हालेलुया. परंतु परमेश्वराला माहिती की आम्हाला कधी वाकवायचंय. इस्रायल लोक या स्वरूपाचे आहेत की वचन सांगतं की इस्रायल लोकांसंबंधीने की ताट मानेचे लोक त्यांना म्हणलेले आहेत. हालेलुया. ताट मानाचे लोक म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होईल? अहो गर्विष्ठ ना. हालेलुया. परंतु परमेश्वराने त्यांना वाकवलं, परमेश्वराने त्यांना अनेक कारणांनी नम्र केलं. अनेक वेळेस परमेश्वराने त्यांना जी संकट त्यांच्यावरती आले, अनेक राज्ये त्यांच्यावरती आले आणि त्या कारणाने परमेश्वराने त्यांना नम्र केलं, लीन केलं, दीन केलं. हालेलुया. कधी कधी आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा स्वरूपाच्या परिस्थितीला आपण आपल्या जीवनामध्ये जगतो. परंतु प्रियानो आम्ही प्रभूमध्ये कायम स्थिर राहणं गरजेचं आहे. जेही आपल्याला मिळाले ना ते आपल्या बुद्धीने, आपल्या चातुर्याने, आपल्या अनुभवाने आपल्याला मिळालेलं नाहीये. जेही मिळालंय ही त्याची कृपा आहे, ही त्याची दया आहे, ही त्याची करुणा आहे. हालेलुया. म्हणून आम्ही कायम जमिनीवरती राहणं गरजेचं आहे. हालेलुया. वर उडायचंय आणि खाली परत यायचं हे लक्षात ठेवायचंय. हालेलुया. वर उडण्याची जी संधी आहे ना ती परमेश्वराकडूनच आहे आणि खाली आणण्याचं जे सामर्थ्य त्याच्याकडेच आहे. म्हणून आम्ही जरी किती उंच उडलो ना तरी आपले पाय जमिनीवरती ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडे किती संपत्ती आली, किती मोठं पद आलं, किती मोठं नाव जरी आपलं झालं, किती जरी आपल्याकडे प्रियानो पैसा अडका आला तरी प्रियानो या सगळ्या गोष्टीचा मान, महिमा, गौरव आम्ही परमेश्वराला द्यावा. कधीच असं म्हणू नये की याच्यामुळं नाही त्याच्यामुळं नाही. सगळं देणारा आणि करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. सगळ्या गोष्टी त्याच्या करुणेने, त्याच्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होऊ शकतच नाही. आणि म्हणूनच प्रियानो आपल्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर असंच करतो की त्याची एकाग्रता आमच्या जीवनामध्ये आहे. त्याची एकाग्रता यरूशलेमसाठी आहे, त्याची एकाग्रता इस्रायलासाठी आहे. त्याच प्रकारे परमेश्वराची एकाग्रता आपल्या प्रत्येकांसाठी आहे. बोलू येशू मसीह की.
वाचूयात आम्ही की परमेश्वर आम्हाला जे अभिवचन देतो किंवा जे प्रॉमिस आमच्या बरोबर करतो. एक वचन आम्ही वाचूया मत्ते 28 आणि वचन 20 मध्ये की त्याच्या उपस्थितीबद्दलचं अभिवचन तो आम्हाला देतो. वाचूयात मत्ते 28:20. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्याने जे अभिवचन आम्हाला दिलेलं आहे, आम्ही विचार करतो की परमेश्वराने आम्हाला त्यागलं का, आम्हाला सोडलं का, आमच्या बद्दल परमेश्वराच्या काहीच योजना नाही का. कधी कधी विचार येतो ना, येतो की नाही. या व्यक्तीच्या जीवनाबद्दल इतक्या योजना परमेश्वराच्या आहे, त्या व्यक्तीबद्दल परमेश्वराच्या योजना इतक्या आहे, माझ्याबद्दल काही योजना नाहीये का. आहेत. प्रत्येकांसाठी परमेश्वराच्या योजना आहेत. का बरं. कारण परमेश्वरासाठी तुम्ही एकमेव आहात. तुमच्यासारखं जगात कोणीच नाहीये. आणि तुम्ही एकटे असताना, परमेश्वराची योजना तुमच्यासाठी मोठी असताना, आम्ही कदापि ही गोष्ट विसरू नये की आपल्यासाठी काही योजना नाहीये का. प्रत्येकांसाठी परमेश्वराची मोठी योजना आहे. हालेलुया. कशी योजना आहे माहितीये. इर्माया 29 आणि वचन 11 आम्हाला सांगतं. हालेलुया. इर्माया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशादायक आहेत. जर परमेश्वराने आमच्यासाठी योजना केलेल्या आहेत तर त्या योजना फोल ठरतील का. नाही. हालेलुया. हालेलुया. परंतु परमेश्वराच्या योजना तशा आहेत का. नाहीये. हालेलुया. कुठं गेलं ते नाव. आठवतंय कोणाला. नाही आठवत. बरोबर ना. हालेलुया. हा असं जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रभूची उपस्थिती त्याने आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. हे त्याचं अभिवचन आमच्यासाठी, हे प्रॉमिस त्याने आमच्या बरोबर दिलेलं आहे. तो आमच्या जीवनामध्ये संरक्षण या कारणाने करतो, त्याची एकाग्रता या कारणाने आमच्या जीवनामध्ये आहे की तो आम्हाला कदापि विसरत नाही, कधीच विसरत नाही. कधी कधी आम्ही विसरून जातो परमेश्वरला. हालेलुया. आपण विसरून जातो. आम्हाला आठवण प्रभूची केव्हा येते. ओके. फार समजूतदार आहात. हालेलुया. हालेलुया. संकट आलेत, अडचणी आल्यात, आजारपण आलं, विपत्ती आली, आर्थिक अडचणी आल्या ना, त्या वेळामध्ये प्रभू आम्हाला फार चांगला आठवतो. आणि सगळं काही आलबेल असलं, प्रभू आता वेळ नाहीये. हालेलुया. हालेलुया. प्रभू नोकरी दे, नोकरी दे. परमेश्वर नोकरी देतो आणि नोकरी मिळाल्यानंतर तोच व्यक्ती म्हणतो परमेश्वर आता मला वेळ नाहीये. हालेलुया. परमेश्वराकडे प्रार्थना केली जाते, परमेश्वराला लेकरं दे, लेकरं दे. आणि नंतर म्हणलं जातं आता लेकरं काही प्रार्थनेला बसूच देत नाही, आम्ही घरीच थांबतो. हालेलुया. मग ती गोष्ट अगोदर चांगली होती ना, की आपल्याला या गोष्टी नव्हत्या, मग आपण जास्त प्रभूच्या सानिध्यात होतो. असं होतं कामा नाही. हालेलुया. परमेश्वर आशीर्वाद देतो ना, तर त्या आशीर्वादाला आम्ही राखलं पाहिजे. ते आशीर्वाद की जे परमेश्वराने आपल्या जीवनात दिलेले आहे, त्या आशीर्वादाबरोबर आम्ही आमची संगती अधिक त्या प्रभू बरोबर आम्ही वाढवली पाहिजे. हालेलुया. आम्ही जे मागितल्यानंतर आम्हाला मिळाल्या नंतर आम्ही प्रियांनो, जर आम्ही आपल्या जे वडीलधारे आहेत किंवा आई वडील असतील, त्यांनी जर एखादी वस्तू, एखादी गोष्ट जर आम्ही त्यांच्याकडे मागितली, तर प्रियांनो, लेकरं आपल्या आई वडिलांच्या आज्ञा जास्त पालन करतात की तोडायला लागतात. काय होतं. जास्त पालन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. बरोबर आहे. आई वडिलांची किंवा वडीलधाऱ्यांच्या आज्ञा त्यांनी अधिक पालन केल्या पाहिजे, परंतु नाही होत. ज्या लेकरांची जास्त गरज पूर्ण केली जाते ना, ते लेकरं सुद्धा तसेच असतात की ते काय करतात, आज्ञा मोडणारे जास्त असतात. मनुष्याचं तसंच आहे.
जितक्या परमेश्वर आमच्या गरजा पूर्ण करतो ना, परमेश्वरापासून तो व्यक्ती जास्त दूर जायला लागतो. आणि म्हणून एक फार सुंदर एक वाक्य पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे की परमेश्वरा मला जितकं लागतं ना, मला तितकंच तू दे. हालेलुया. आम्ही तितकीच प्रार्थना परमेश्वराकडे केली पाहिजे. प्रभूचं वचन सांगतं की मनुष्याकडे सर्व जग त्याने मिळविलंय, परंतु त्याने आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? काय लाभ होईल का? सगळं जग आहे आणि जग मिळवल्यानंतर जर आत्म्याचा नाश होतोय, काय उपयोग आहे? ज्या जगातलं आमचं आयुष्य प्रियांनो फार थोडकं आहे आणि या जगामध्ये आम्ही जगत असताना प्रियांनो आम्ही ह्या गोष्टी समजणं गरजेचे आहे की तो परमेश्वर आम्हाला कधी विसरत नाही, तर आम्ही सुद्धा त्याला कधी विसरता कामा नये. जीवनामध्ये अनेक चढउतार येतील, फार चढउतार येतात, परंतु आम्ही त्या प्रत्येक स्थितीमध्ये प्रभूचं स्मरण आमच्या जीवनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याने जे अभिवचन आम्हाला दिलेलं आहे की तो आमच्या बरोबर कायम आहे. मत्तई फिलिप्पी 4:19, फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 19, फिलिप्पी 4:19 मध्ये वाचूयात. माझा देव आपल्या संपन्नतेनुरूपी तुमची सर्व गरज येशू ख्रिस्ताच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवी. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाने पुरवेल. सो त्याने आणखी एक अभिवचन आम्हाला दिलेलं आहे, आणखी एक प्रॉमिस तो आमच्या बरोबर करतो की तो आम्हाला प्रत्येकांना तरतूद आमच्यासाठी करतो. तरतूद, हे तरतूद फार होणं गरजेचं आहे. हालेलुया. हे नियोजन आहे, परमेश्वराने आमच्यासाठी केलेलं नियोजन आहे. आम्ही अनेक वेळेस मागतो, आम्हाला मिळतं, कधी कधी आम्हाला मिळत नाही, परंतु एक वेळ त्याने ठरवलेला असतो की या वेळामध्ये या व्यक्तीला मला द्यायचंय. हालेलुया. आमच्यासाठी परमेश्वराने तरतूद केलेली आहे. हालेलुया. हालेलुया. या 13 जणांसाठी या वर्षामध्ये तरतूद होती. येणाऱ्या वर्षांमध्ये, येणाऱ्या दिवसात तुमच्यासाठी सुद्धा तरतूद आहे परमेश्वराची. हालेलुया. परंतु तशी प्रार्थना, तशी मागणी तुम्ही परमेश्वराकडे केली पाहिजे की परमेश्वरा, जी तुझी तरतूद आहे ती तरतूद माझ्या जीवनात तू कर. बोल येशू मसीह की. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वराची तरतूद माझ्यासाठी विशेष आहे. मी अनेक वेळेस इस्रायलला जाईल. हालेलुया. मी स्वीकारतो ती गोष्ट, कारण 2 वेळेस परमेश्वराने मला नेलं, आणखी अनेक वेळेस परमेश्वर मला घेऊन जाईल. विशेष माझी इच्छा आहे की अभ्यासाच्या दृष्टिकोनातून परमेश्वराने मला त्या ठिकाणामध्ये न्यावं. हालेलुया. कारण अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी शिकण्यासारख्या त्या भूमीवरती आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही तरतूद या संबंधीने आम्ही पाहतो की परमेश्वराने आपल्यासाठी सुद्धा प्रियानो अनेक तरतुदी केलेल्या आहेत, परंतु त्या तरतुदीचा आम्ही स्वीकार करणं गरजेचं आहे. नियोजन परमेश्वराने केलेलं आहे, फक्त ते नियोजन आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट की त्याने आणखी एक अभिवचन, आणखी एक प्रॉमिस तो आमच्या जीवनामध्ये देतो. योहान 14:27 मध्ये, जॉन चॅप्टर 14 वर्स 27 वाचूयात. 14:27. थँक्यू लॉर्ड. मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की मी आपली शांती तुम्हास देऊन ठेवितो. हालेलुया. आमच्यासाठी एक तिसरं महत्वपूर्ण असं अभिवचन एकाग्रताच्या या भागामध्ये आम्ही पाहत असताना की त्याने आपल्या प्रत्येकांसाठी एका संकटाच्या वेळामध्येच किंवा आपत्तीच्या वेळामध्येच तो आम्हाला प्रत्येकांना तो अभिवचन देत आहे की तो आम्हाला त्याची शांती देतो. आम्हाला कदाचित शांतीची गरज असेल, कदाचित आम्ही शांतीसाठी अनेक ठिकाणामध्ये आम्ही भटकलो असो किंवा शांतीच्या शोधासाठी आम्ही अनेक ठिकाणामध्ये आम्ही प्रियानो भटकंती केली असेल, परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मी तुम्हाला शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. खरी शांती देण्याचं त्याने आमच्या बरोबर प्रियानो अभिवचन त्याने दिलेलं आहे. त्याने हा प्रॉमिस आमच्या बरोबर केलेला आहे की तो आम्हाला शांती देईल. त्याच प्रकारे फिलिप्पी 4:13 मध्ये आम्ही वाचूयात. फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 13, फिलिप्पी 4:13 मध्ये.
मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. हालेलुया. सो त्यानंतर पियानोत आम्हाला शक्ती देण्याची अभिवचन तो आम्हाला देत आहे. शक्ती किंवा सामर्थ्य. हालेलुया. शक्ती ज्या वेळामध्ये परमेश्वर देतो पियानो, ती शक्ती अर्धवट देत नाही बरं का. परमेश्वराचं वचन सांगतं की मी सर्व काही करण्यासाठी काय आहे, शक्तिमान आहे. हालेलुया. तो शक्तिमान नाही बरं का. हालेलुया. हालेलुया. शक्तिमान असणं म्हणजे तो सगळ्या गोष्टी करण्यासाठी समर्थ असणं. बऱ्याच वेळेस आपण विचार करतो की एखादा व्यक्ती एक काम, प्रत्येक काम फार व्यवस्थित करू शकतो. एखादा व्यक्ती, ही गोष्ट कशाने शक्य आहे? ही केवळ देवाच्या कृपेने शक्य आहे. हालेलुया. ही गोष्ट केवळ परमेश्वराच्या अनुग्रहाच्या द्वारे, त्याच्या कृपेच्या द्वारे आहे. आणखी एक वचन मी वाचूया, रोमकरास पत्र याचा अध्याय 8 आणि वचन 28 मध्ये. रोमन चॅप्टर 8 वर्स 28. रोम 8:28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवाबरोबर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. त्याने आणखी एक अभिवचन, एक प्रॉमिस त्याने आमच्या बरोबर केलेलं आहे की आमच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कशा होतील, कल्याणकारक. हालेलुया. जरी आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टीचा सामना करत असाल की तुम्ही त्या गोष्टीचा कधी विचारही केला नसेल. हालेलुया. ज्या संकटाचा तुम्ही सामना करताय, ज्या दुःखाचा तुम्ही सामना करताय, ज्या अडचणीचा तुम्ही सामना करताय, तुम्ही त्या गोष्टीचा कधी विचारही केला नसेल. हालेलुया. परंतु प्रियांनो, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी कल्याणकारक अशा घडतील, कल्याणकारक अशा त्या गोष्टी तुमच्यासाठी होतील. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही परमेश्वरावरती विश्वास करणं गरजेचं आहे की प्रभू तुमच्यासाठी तो तुम्हाला का विसरत नाही, कारण तो तुमच्यावरती करुणा करतो. तो तुमच्यावरती, तुमच्यासाठी त्याची तीव्र इच्छा आहे. तो तुमच्यासाठी एकाग्र आहे. ज्या प्रकारे तो त्या कोटासाठी प्रियानो एकाग्र आहे. त्याच प्रकारे चौथी गोष्ट की त्याच्या वचनाची तो पूर्तता करणारा तो प्रभू आहे. यशया 49 आणि वचन 18 मी वाचूया. आयझाया चॅप्टर 49 वर्स 18 वाचा. आपले डोळे वर कर, चोहोकडे पहा, ते सर्व एकवट होऊन तुझकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जीवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांस अलंकाराप्रमाणे लेशील, नववधूप्रमाणे तू त्यास आपल्या अंगावर घालशील. हालेलुया. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं जे चित्रण आहे ते एका सुवर्णकारासारखं केलेलं आहे की जो सुवर्णकार आपल्या वधूच्या गळ्यामध्ये तो हार घालेल. हालेलुया. की या वचनामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट अशी जी नमूद केलेली आहे की तो आपल्या वधूसाठी किंवा आपल्या तयार होणाऱ्या वधूसाठी तो एका सुवर्णकारासारखं तो एका हाराची तो तयारी करतोय. आणि या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की आपले डोळे वर कर, चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जीवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे लेवशील, नववधूप्रमाणे तू त्यांना आपल्या अंगावर घालशील. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. योहान सुवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 2 मध्ये की आमच्यासाठी तो वर स्वर्गामध्ये घेण्यात आलेला आहे आणि तो परत एकदा आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया. 14 आणि 2 मध्ये माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. या वचनामध्ये जसं नमूद केलेलं आहे की जो वर आहे तो आमच्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहे. वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की तो जागा तयार करायला गेलेला आहे. परत एकदा ते वचनात आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलेलं आहे, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत आणि त्या नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं आणि मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आमच्यासाठी जागा तयार करायला प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे. आम्हाला फक्त तो विश्वास करणं गरजेचं आहे. हालेलुया. तो विश्वास पूर्ण करणं गरजेचं आहे की तो एका वरासमान
तो आम्हाला प्रत्येकांना घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. तो जागा तयार करायला गेलेला आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूयात, योहान शुभवर्तमान 14 अध्याय वचन 3 मध्ये. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. हालेलुया. सो आपल्याला वराने आपल्यासाठी तो परत आम्हाला घेऊन जाण्यासाठी त्याने दिलेलं हे वचन आहे. तो आम्हाला विसरत नाही, तो आम्हाला कधी विसरत नाही. आम्हीच कधी कधी त्याला विसरून जातो. हालेलुया. प्रगटीकरण 21 आणि वचन 4 मध्ये काय म्हणलेलं वाचूयात आम्ही. रिव्होल्यूशन चॅप्टर 21 वर्स 4. 21:4. तो त्याच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. हालेलुया. सो आपल्याला त्या वराने त्याच्यापासून वेगळं असण्याचे जे अश्रू आहेत ते पुसून टाकण्याचं प्रियानो त्याने अभिवचन या ठिकाणामध्ये त्याने दिलेले आहे. आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो की प्रगटीकरण 21 आणि वचन 22 मध्ये आम्ही वाचूयात. रिव्होल्यूशन चॅप्टर 20 वर्ड्स 22. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व समर्थ प्रभू देव कोकरा हेच तिचे मंदिर होते. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्या वराने जे दिलेलं अभिवचन आहे, या अभिवचनामध्ये की जे नवीन घर असणार आहे ते सौंदर्याने आणि स्थिर असलेलं असं ते घर असणार आहे. हालेलुया. की आम्हाला प्रत्येकांना त्या वराबरोबर घेतलं जाणं गरजेचं आहे. आम्ही त्यासाठी तयार होत आहोत का? एक वचन आम्ही वाचूया. फिलिप्पी 1 आणि वचन 6 मध्ये. फिलिपियन चॅप्टर 1 वर्स 6. फिलिप्पी 1 आणि वचन 6 वाचूयात. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. हालेलुया. ज्याने आमच्या ठाई जे काम आरंभलं, कोणतं काम त्याने आमच्यासाठी आरंभ केला, सुरुवात केली? बोले यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. कोणतं काम त्याने आमच्या ठाई आरंभ केला, सुरुवात केली? ईश्वरती विश्वास करणं. हालेलुया. या विश्वासाची वाढ होते की नाही? विश्वासाची वाढ रोज आणि रोज होते. आणि हे काम त्यांनी आरंभ केलेलं असताना, सुरुवात केलेलं असताना प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की त्याने आमच्या ठाई जे काम आरंभलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तो सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. येशू ख्रिस्ताचा दिवस तो कोणता दिवस? कोणत्या दिवसाबद्दल सांगितलंय? त्याच्या दुसऱ्या आगमनाचा दिवस. हालेलुया. सो प्रभूने आम्हाला प्रत्येकाला वचन दिलेलं असताना आपण प्रभूसाठी प्रियांनो कधीही न विसरण्याची तो आम्हाला आठवण करून देत आहे. आणि ज्या वेळामध्ये तो आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतो, जर प्रियांनो आपण आज त्या प्रभूला सोडलं किंवा प्रभूला सोडून आम्ही इतर गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये केल्या, तर प्रियांनो आम्ही एक वचन वाचूयात. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 4 आणि वचन 15 आणि 16 वाचा जरा प्लीज. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. हालेलुया. सो प्रियांनो, त्याला माहिती की आमची दुर्बलता किती आहे, आमच्या संबंधीची सहानुभूती प्रियांनो त्याच्याकडे आहे. तो असा नाही की त्याला सहानुभूती नाही, तो सहानुभूतीने भरलेला आहे. त्याच्या ठाई करुणा आहे, त्याच्या ठाई कृपा आहे, त्याच्या ठाई प्रीती आहे, त्याच्या ठाई दया आहे. आणि जर इतक्या गोष्टी त्याच्या ठाई आहे, तर प्रियांनो त्याच कारणाने त्याच्या ठाई सहानुभूती आहे. त्याला माहिती की आम्ही माती आहोत, त्याला माहिती आहे की आमची सीमा काय आहे, त्याला माहिती की आमची लिमिटेशन काय आहे, किती आहे. आणि त्याच कारणाने प्रियांनो तो प्रभू आम्हाला कधी विसरत नाही, तो आम्हाला कधीच विसरत नाही. कधी कधी आम्ही त्या प्रभूपासून दूर जातो. आपल्या जीवनामध्ये थोडंसं प्रियांनो अलबेले सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, तर कधी कधी आम्ही परमेश्वराची प्रार्थना करणं असेल, वचन वाचणं असेल, सहभागिता असेल, सभा असेल, प्रियांनो त्या गोष्टीला आम्ही कधी कधी दुर्लक्ष करतो किंवा फार महत्त्व दिल्या जात नाही. हालेलुया.
परंतु समस्या अडचणी आम्हाला प्रभूच्या जवळ घेऊन येतात. म्हणून कुठली गोष्ट चांगली आमच्यासाठी? हालेलुया. समस्या आमच्यासाठी चांगल्या आहेत ना, कारण त्या कारणाने मी प्रभूपासून दूरच जात नाही, प्रभू आम्हाला जवळ ठेवतो. थँक्यू जीसस. हालेलुया. त्या कारणाने मी प्रभू जवळ राहतो. आणि म्हणून पियानो, संकट जर आमच्या जीवनामध्ये येतात, अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात, तर त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे. हालेलुया. कारण परमेश्वराने जर इस्रायल लोकांवरती संकट आणले नसते, परमेश्वराने जर इस्रायल लोकांचा न्याय निवाडा केला नसता, परमेश्वराने त्यांना जर शासन केलं नसतं, तर इस्रायली पियानो परमेश्वरापासून दूर निघून गेले असते. कारण ते 400 वर्षापर्यंत पियानो ते गुलामगिरीमध्ये होते. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण सुद्धा पियानो गुलामगिरीमध्ये होतो. पापाची गुलामगिरी, सैतानाची गुलामगिरी. कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये पियानो इस्रायल लोकांसारखं परमेश्वरापासून दूर जातो, परंतु परमेश्वर फाटके देतो, परत त्याच्याकडे घेऊन येतो. हालेलुया. परमेश्वर शिक्षा करतो आणि परत त्याच्याकडे आम्हाला तो घेऊन येतो. का? कारण त्याची करुणा आमच्यावरती आहे, त्याची करुणा आमच्यावरती आहे, त्याची प्रीती आमच्यावरती आहे, त्याची दया आमच्यावरती आहे, त्याची तीव्र इच्छा आमच्याबद्दल आहे, त्याची एकाग्रता आमच्या जीवनामध्ये आहे, आणि प्रभूची पूर्तता, त्याच्या वचनाची पूर्तता तो आमच्या जीवनामध्ये करणारा तो प्रभू आहे. आणि म्हणून तो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही, कधी आम्हाला तो टाकत नाही, कधी तो आम्हाला त्यागत नाही. कारण तो परमेश्वर आम्हाला कधी विसरू शकत नाही, तो विसरणार नाही, तो आम्हाला कधी सोडू शकत नाही, तो आम्हाला कधी सोडणार नाही. आणि म्हणूनच या वचनामध्ये ज्या प्रकारे परमेश्वराने त्याच्या वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रीला विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. परमेश्वर आम्हाला कधीच विसरत नाही, कारण तो न विसरणारा तो परमेश्वर आहे. तो आम्हाला कधी विसरत नाही. जर तो विसरणारा नाहीये, तर आम्ही सुद्धा परमेश्वराची दया, त्याची करुणा, त्याची कृपा, त्याचं तारण, त्याच्या पुत्राचं रक्त, त्याच्या पुत्राचं शरीर, त्याच्या पुत्राचं प्रियानो बलिदान, त्याच्या पुत्राचं पुनरुत्थान, ही गोष्ट सुद्धा आम्ही कधी विसरू नाही. हालेलुया. तो जर विसरत नाही, तर आम्ही सुद्धा विसरू नाही. परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो की न विसरणारा सारखा तो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर जर विसरत नाही, तर आम्ही सुद्धा काय आठवण ठेवू की त्या परमेश्वराने आमच्यावरती प्रीती केलेली आहे, त्याने आमच्यावरती दया केलेली आहे. परमेश्वर या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो. मी विनंती करतो की जसं तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे, तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. इतरांना सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रियानो हे शेअर करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 77768373128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे द्या. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.